अत्यंत कमी श्रमात वेगवेगळ्या भाज्या वापरून आपण ही रेसिपी करू शकतो। ब्रेड टोस्ट असल्यामुळे पोटभरीचा नाश्ताही आहे, खायला तर उत्तम आहेतच। नमस्कार, मी सीमा सावंत, मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा। ब्रेड व्हेजिटेबल टोस्ट बनवण्याकरता आपण इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा आडवा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटोही उभा आडवा चिरून घेतलेला आहे। एक हिरवी मिरची तिचे तुकडे केलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आपण निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। यामध्ये अर्धा चमचा ओवा आपण हातावर चोळून टाकणार आहोत। अर्धा चमचा आपण धने पावडर टाकणार आहोत। इथे आपण एक कप बेसन घेतलेलं आहे, पण आपण ते लागेल तेवढंच आपण घ्यायचं आहे। आपण पहिल्यांदा अर्धा कप बेसन टाकूया। त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। या मिश्रणात आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण मिश्रण व्यवस्थित ढवळून घेणार आहोत। आपल्याला लागेल तेवढंच आपण पाणी घ्यायचं आहे। आपण यामध्ये अजून थोडं बेसन टाकत आहोत। आपण टोटल पाऊण कप बेसन टाकलेलं आहे। आता थोडं पाणी टाकूयात। अतिशय सोपी रेसिपी आहे, अतिशय आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता ते आपण बाजूला ठेवूयात। आता आपण इथे ब्रेडच्या 3 स्लाइस घेणार आहोत। आपण गव्हाचा ब्रेड घेतलेला आहे। आपल्याला ह्या ब्रेड स्लाइस मधून कापायच्या आहेत, पण आपण त्या तिरक्या कापणार आहोत। आता आपण जे मिश्रण बाजूला ठेवलं होतं ते घ्यायचं आहे। ते आपण परत ढवळून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला अजून थोडं पाणी टाकावं लागणार आहे, कारण मिश्रण आपण ब्रेडला लावणार आहोत। आपण मिश्रणात पाणी घालताना बेसन आणि ब्रेडचा अंदाज घेऊनच घालायचं आहे। आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये गोडे तेल घातलेलं आहे। आता आपण जे मिश्रण केलं होतं त्यामध्ये आपण ब्रेडचा तुकडा घोळवून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने घोळवून घ्यायचा आहे, म्हणजे त्या तुकड्याला आपण मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। मिश्रण घोळवलेला ब्रेड आपण तेलात टाकायचा आहे। आपण त्याला आता तळणार आहोत।
पूर्ण ब्रेडच्या तुकड्याला मिश्रण कोट करून घ्यायचं आहे। आपण ब्रेडचा दुसरा तुकडाही तेलामध्ये टाकला आहे। एकदा तेल तापलं की गॅस आपल्याला कमी करायचा आहे। आपल्याला ब्रेडचे तुकडे स्लो गॅसवर तळायचे आहेत। ब्रेडचे तुकडे आपण एका बाजूने व्यवस्थित तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित तळायचे आहेत। ब्रेड टोस्ट तळून झालेला आहे। आता आपण त्याला बाहेर काढूयात। इथे एक महत्त्वाची टीप अशी आहे की ब्रेड नरम असल्यामुळे जर मिश्रण लावताना त्याचे तुकडे पडत असतील तर तुम्ही तो ब्रेड तव्यावर थोडा वेळ गरम करून घ्या, जेणेकरून तो थोडा कडक होईल आणि त्याच्यावर मिश्रण व्यवस्थित लागेल आणि ब्रेड आतून क्रिस्पीच राहील आणि खाताना तो अजून मजा येईल। आपल्याला पोटभरीचा नाश्ता करायचा आहे, त्यामुळे हा ब्रेड व्हेजिटेबल टोस्ट करायला काहीच हरकत नाही। अगदी कुरकुरीत नाश्ता आहे, मुलांनाही तो खायला आवडेल। वरून त्यात भरपूर भाज्या तुम्ही घालू शकता। तुम्ही यामध्ये सिमला मिरची तसेच कोबी बारीक चिरून घालू शकता, गाजरही घालू शकता, कारण करायलाही तसा हा सोपा आहे आणि झटपट बनतो। अगदी 10 मिनिटात हा नाश्ता बनून तयार होतो। ब्रेड व्हेजिटेबल टोस्ट खाण्यासाठी तयार आहे। आपण ते चिंच आणि खजुराच्या चटणीबरोबर सर्व करत आहोत। तुम्ही ते सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता। मस्त कुरकुरीत ब्रेड व्हेजिटेबल टोस्ट खाण्यासाठी तर उत्तम आहेत, कुरकुरीत आहेत, खायला मजेशीर आहेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा।